महायुतीच्या माध्यमातून आज मुंबई महापालिकेमध्ये सर्व नगरसेवक दाखल झालेले आहेत। आज त्यांचे घटस्थापन करणार असून गटनेते सुद्धा निवडले जाणार आहेत। आपल्यासोबत शिवसेनेचे नगरसेवक अमेय गोळे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। अमेयजी, महापालिकेमध्ये सध्या तुम्ही सर्व दाखल झालेला, थोड्याच वेळात तुम्ही कोकण भवन येथे सुद्धा जाणार आहेत, मात्र सध्या तुमच्या नावाची चर्चा ही शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड होणार सुरू आहे, काय सांगाल? नाही, अजून तरी काय कुठल्या गोष्टी फायनल नाही आहेत। जोपर्यंत पक्षाचा आदेश येत नाही तोपर्यंत कुठल्याच गोष्टी फायनल होत नाही आणि नक्कीच जर कुठली जबाबदारी देण्यात आली तर नक्कीच त्याला न्याय देण्यात येईल आणि पक्ष वाढीस जे काही काम करता येईल ते करेल। साधारणतः संख्याबळ जे होतं सुरुवातीला 29 होतं, आता 33 वरती जाणार आहे। राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याचं कळतंय, काय तथ्य? अजून तरी कुठलाच निर्णय झालेला नाहीये। आता पक्षाच्या बैठकीत तो निर्णय केला जाईल की कोणाचा पाठिंबा आणि कसा घ्यायचा तो, आणि शेवटी हे नंबर्स आहेत। महानगरपालिकेत एक नगरसेवक महत्वाचा असतो त्या कमिटी समितीच्या सदस्यांसाठी, त्या आधारे या गोष्टी आम्ही करत आहोत। साधारणतः निवडून आलेले नगरसेवकांचं पाठबळ तुमच्या बाजूने जास्त आहे, संख्याबळ सुद्धा अधिक आहे। याच्यामध्ये एकत्र गटस्थापन होणार आहे की वेगवेगळा गट हा नेमला? नाही, हा सगळा जो काही निर्णय आहे तो बैठकीतच केला जाईल। भाजपची बैठक आहे, आमची बैठक वेगळी आहे, तर तो जोपर्यंत बैठक संपत नाही तोपर्यंत कुठलाच निर्णय झालेला नाहीये। तो सगळं सर्वस्व निर्णय नगरसेवकांच्या बैठकीत घेण्यात येईल। नगरसेवक म्हणून आपली काय मागणी असणार आहे, की स्वतंत्र असावं की एकत्र गट स्थापन? हे बघा, हा शेवटी जो काही निर्णय आहे तो पक्षश्रेष्ठी घेतात आणि पक्ष नेतृत्व जो काही निर्णय देईल तो 100% आम्हाला लागू राहणार। शेवटी आज आम्ही कार्यकर्ते आहोत, नगरसेवक आहोत, आणि जो काही निर्णय जो शिंदे साहेब देतील तो 100% आम्हाला लागू राहणार। राष्ट्रवादीचे अजित पवार यांचे 3 नगरसेवक तुमच्यासोबत आल्याचं कळत आहे, शरद पवार यांचे 1 नगरसेवक, काय सांगाल? नाही, अजून तरी काही ठरलं नाहीये। जोपर्यंत पक्ष बैठक होत नाही तोपर्यंत कुठल्याच गोष्टी आम्ही काही बोलू शकत नाही, काही ठरवू शकत नाही। पक्ष बैठक झाल्यानंतर, गट नोंदणी झाल्यानंतर 100% सगळ्या गोष्टी खुलासा करण्यात येईल। या ठिकाणी महापालिकेसमोर शक्ती प्रदर्शन सुद्धा होणार असल्याचं कळत आहे, कशा स्वरूपात शक्ती प्रदर्शन असणार आहे, काय? नाही, शक्ती प्रदर्शन वगैरे काही नाहीये यात। महायुतीचं मोठं घटक म्हणजे राष्ट्रवादी पक्ष, यातले महायुतीचे मोठे नेते आमचे अजितदादा पवार हे हयात नसल्यामुळे आज कुठे ना कुठे तरी शोकाकुळ परिस्थिती आहे आणि प्रत्येक बैठक ही त्यांना आदरांजली वाहूनच सुरू करण्यात येईल। आणि त्या अनुषंगाने आज या शक्ती प्रदर्शन वगैरे न करता आम्ही शांततेपणे गट नोंदणी करण्यात येईल आणि त्यांना एक आदरांजली आणि श्रद्धांजली असेल। जे नगरसेवक तुमच्यासोबत पाठिंब्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहेत, त्यांना सन्मानपूर्वक वागणूक असेल, सन्मानपूर्वक पद असेल, ही शिवसेनेकडून दिली जाते? त्या 100% जे कोण महायुतीत येणार सगळ्यांचं स्वागत आहे आणि जसं बघितलंय राज्यात म्हणा केंद्रात म्हणा सगळ्यांना सन्मान पूर्वकच वागवलं जातं आणि पुढे वागवलं जाईल। आमच्याशी बातचीत करण्यासंदर्भात तर आपण पाहतो अमेय गोळे यांच्याशी आता बातचीत केलेली आहे। निश्चितच शक्ती प्रदर्शनासंदर्भातलं कसं असणार आहे किंवा नगरसेवक असतील त्यानंतर गटनेते असतील कशा प्रकारे बैठक असेल या सगळ्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। कॅमेरा पर्सन अवधेश पाटील, मुंबई।